एक्सपिरियन्स कसा आहे तुझा 7 मेंटरचा, त्याच्याबद्दल मला थोडं 7 मेंटर बद्दल माझा एक्सपिरियन्स खूप चांगला आहे. पर्सनली माझा तर खूपच चांगला आहे, कारण मला जे पाहिजे होतं ते सगळं मला भेटलं. राईट. ज्या माझ्या विशेष होत्या त्या फुलफिल झाल्या इथून, त्यामुळे माझा एक्सपिरियन्स खूप चांगला आहे. ओके. बेस्ट. SQL झालेलं आहे, पायथॉनिक झालेलं आहे, ऍडव्हान्स एक्सेल, पॉवर BI, SQL, मशीन लर्निंग. ओके. डीप लर्निंग झालेलं आहे, आता AI चा पार्ट राहिला जे आहे. ओके ओके. आणि मग तुझं प्लेसमेंट पण झालंय, राईट? प्लीज झालं. कॉंग्रॅच्युलेशन फॉर दॅट. मग मला सांग प्लेसमेंटचा एक्सपिरियन्स कसा होता, बिकॉज अजून तुझा क्लासही कम्प्लीट नाही झालेला आणि त्याच्या आधीच तुला प्लेसमेंट पण भेटलंय, तर तो एक्सपिरियन्स बद्दल मला काहीतरी सांग. जेव्हा मी आलो ना त्यावेळेस मला काउन्सिलर बरोबर बोललो होतो ना, त्यावेळेस त्यांनी मला सांगितलं होतं क्रायटेरिया त्यांचा कसं आहे, 90% सिलेबस कम्प्लीट झाल्यानंतर ते आपल्याला कॉल्स देणार आहेत. ओके. तर मी आधीच थोडंसं हे करून मला अशी जादा घाई होती जॉब लागायची लवकर, कारण माझ्या आधीच ते वेस्ट केला होता माझा टाइम. तर त्यामुळे मी त्यांच्याबरोबर बोललो आणि ते मग डिसाईड झालं. मी आधीच अप्लाय करायला सुरुवात केली. ओके. त्याच्यानंतर एक मी 7-8 इंटरव्ह्यू दिले आणि हा माझा एक 10वा इंटरव्ह्यू असेल, 9वा, तर त्यात मी झालो प्लेस. पण मग तू सॅटिस्फाईड आहेस? हां, मी satisfied आहे. 10 इंटरव्ह्यू दिल्यानंतर जर तुला प्लेसमेंट भेटतंय आणि ऑलरेडी तुझा एक पास्ट एक्सपिरियन्स खराब राहिलेला आहे विथ अनदर इन्स्टिट्यूट, मग आता तू सॅटिस्फाईड आहेत का जे तुला भेटलं त्याच्याबद्दल? हा, मी फुल सॅटिस्फाईड आहे. कारण कसं आहे, कॉल्स येणं इम्पॉर्टंट आहे. राईट. ते जॉब लागेल नाही लागेल ते आपल्यावरती डिपेंड आहे. तुझे प्रिपरेशन किती आहेत. हा, ते कॉल्स आपल्याला एक अपॉर्च्युनिटी देणे गरजेचं आहे ना, की इथं जाऊन तू इंटरव्ह्यू दे. राईट. इंटरव्ह्यूला जेव्हा आम्ही गेलो ना, तिथं मोस्टली तर आमच्या क्लास थ्रू आलेले दुसऱ्या बॅचचे असे तसे मुलं होते. तर एक आम्ही त्या कंपनीसाठी कसं होतं, त्यांचा पहिला राऊंड ग्रुप डिस्कशनचा होता. ओके. मग त्यात आम्ही एक 22 लोक होतो. ओके. त्यातून त्यांनी फिल्टर करून काढले कॅन्डिडेट. ओके. त्यानंतर पुढचा राऊंड टेक्निकल राऊंड झाला, मग सिलेक्ट. ओके. मग तू आता सॅटिस्फाईड आहेस का, की जिकडे तुला आता प्लेसमेंट भेटलेली आहे त्या जॉब बद्दल तू सॅटिस्फाईड आहेस का? मी तिथं म्हणजे फुल सॅटिस्फाईड आहे. तिथं आता चांगली आहे. म्हणजे आता जे तुला किती दिवस झाले तुला आता जॉईन करून? आता मी रिसेंटच जॉईन झालो, एक वीक. ओके.